श्री परमात्मने नमः. श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र श्लोक 19 ते 23. 19वा श्लोक म्हणूया. अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो मरप्रभुः विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठस्थविरो ध्रुवः. अप्रमेय, भगवंत हे अप्रमेय आहेत. अप्रमेय म्हणजे स्वयंप्रमाण. शास्त्रामध्ये प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान, उपमान, अर्थापत्ती आणि अभाव अशी प्रमाणं सांगितली आहेत. भगवान या कोणत्याही प्रमाणांचा विषय नाही. शास्त्र प्रमाणांनी त्याला जाणता येत नाही. पेटलेला दिवा असतो, त्या दिव्याला पाहण्यासाठी दुसऱ्या दिव्याची आवश्यकता नसते. दीपस्य नान्य दीपेच्छा असं म्हटलं आहे. तसं परमात्म्याला पाहण्यासाठी दुसऱ्या प्रमाणांची गरज नाही. तो अप्रमेय आहे. ऋषिकेश, ऋषिक म्हणजे इंद्रिय, त्यांचा स्वामी भगवान आहे. इंद्रिय त्याच्या अधीन आहेत असा परमात्मा म्हणजे ऋषिकेश आहे. तसंच सूर्यचंद्र रूपानी ज्या भगवंताचे संसाराला प्रफुल्लित करणारे किरणरूपी केश हे प्रफुल्लित आहेत, त्याला ऋषिकेश असं म्हटलं आहे. पद्मनाभ, ज्याच्या नाभीत जगताचं कारणरूप पद्म स्थित आहे, तो पद्मनाभ आहे. अमर प्रभू, अमर म्हणजे देव, देवतांचा प्रभू असल्याने तो अमर प्रभू आहे. विश्वकर्मा, हे विश्व ज्याचं कर्म आहे तो विश्वकर्मा आहे. अद्भुत निर्माण शक्तीने युक्त असल्याने तो विश्वकर्मा आहे. आणि तसंच त्वष्टा नामक देवतेला विश्वकर्मा म्हणतात. त्याच्या समान असल्याने प्रभू विश्वकर्मा आहे. मनु, मननात मनुः नान्योतोस्ति मंता असं म्हटलं आहे वेदांमध्ये. परमात्म्याशिवाय कोणी दुसरा मनन करणारा नाही. मंत्र किंवा प्रजापती रूपाने भगवंताचं नाव मनु असं आहे. त्वष्टा, संहाराच्या वेळी समस्त प्राण्यांची तनु क्षीण करणारा, सोलणारा असा त्वष्टा आहे. स्थविष्ठ, परमात्मा अत्यंत स्थूल आहे, व्यापक आहे आणि म्हणून त्याचं स्थविष्ट असं नाव आहे. स्थविरो ध्रुवः, स्थविर म्हणजे पुरातन, वृद्ध. परमेश्वर अनादी आहे, सनातन आहे आणि पुरातन आहे, स्थिर आहे, म्हणून त्याला स्थविरो ध्रुवः असं म्हटलं आहे. 20वा श्लोक आहे. अग्राह्य शाश्वत कृष्णो लोहिताक्ष प्रतर्दनः प्रभूतस्त्रिककुब्धाम पवित्रम मंगलम परम. अग्राह्य, भगवंताला इंद्रियांनी ग्रहण केलं जाऊ शकत नाही. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह असं उपनिषद सांगतं. असे भगवान हे अग्राह्य आहेत. शाश्वत, भगवान सर्व काळी आहेत. ते अविनाशी, स्थिर, अचल आहेत, कायम राहणारे, शाश्वत आहेत. कृष्ण, कृष हा शब्द सत्तावाचक आहे आणि न आनंदवाचक आहे. श्री विष्णूमध्ये हे दोन्ही भाव आहेत, म्हणून त्यांना कृष्ण म्हटलं जातं असं व्यास महर्षी म्हणतात. कृष्ण भगवान सांगतात की मी काळ्या लोहाचा नांगर होऊन पृथ्वी नांगरतो. माझा वर्ण कृष्ण आहे आणि म्हणून अर्जुना मी कृष्ण आहे असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. कृष म्हणजे आकर्षित करणं, आपल्याकडे खेचणं. कृष्ण सगळ्यांना आपल्याकडे आकर्षित करणारा आहे आणि म्हणून त्याचं नाव कृष्ण आहे. लोहिताक्ष, ज्यांचे नेत्र लाल आहेत असा विष्णू लोहिताक्ष आहे. प्रतर्दन, प्रलयकाळी भगवान प्राण्यांची प्रतर्दना म्हणजे हिंसा करतात आणि म्हणून त्यांना प्रतर्दन म्हटलं आहे. प्रभूत, ज्ञान, ऐश्वर्य इत्यादी गुणांनी संपन्न असल्याने भगवान हे प्रभूत आहेत. त्रिककुब्धाम, वर, खाली आणि मध्य अशा तिन्ही ककुभांचं म्हणजे दिशांचं परमेश्वर हे धाम आहे आणि म्हणून भगवान त्रिककुब्धाम या नावाने प्रसिद्ध आहेत. पवित्रम,
ज्याच्याद्वारा पवित्र केलं जातं, जो पवित्र करणारा आहे, अशा विष्णूचं पवित्र हे नाव आहे. मंगलम परम, जो स्मरणमात्रांनी पुरुषांच्या साऱ्या अशुभांचा नाश करतो, अशुभ दूर करतो आणि शुभाचा विस्तार करतो, त्या परब्रह्माला मंगल म्हटलं आहे. कल्याणरूप अशा परमात्म्याचं मंगल हे नाव आहे. आणि समस्त भूतांमध्ये उत्तम असल्याने भगवान हे मंगलम परम आहेत. 21वा श्लोक असा आहे. ईशान प्राणद प्राणो ज्येष्ठश्रेष्ठ प्रजापती हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः. ईशान सर्व भूतमात्रांचा नियंता असल्याने भगवान ईशान म्हणवले जातात. ते प्रजेचे स्वामी आहेत. ईशान हे नाव शंकराचं आणि अग्नीचं पण आहे. प्राणद, भगवान प्राण देणारे आहेत म्हणून ते प्राणद आहेत. कालरूपानी प्राण दलित अर्थात खंडित करतात म्हणून ते प्राणद आहेत. आणि प्राणांना दीप्त करतात, शुद्ध करतात म्हणून भगवंताचं नाव प्राणद असं आहे. प्राण, जो प्राणन करतो, श्वास प्रश्वास देतो, तो प्राण आहे. तो प्राणस्य प्राणम आहे असं उपनिषदात म्हटलं आहे. ज्येष्ठ, परमात्मा सर्वात ज्येष्ठ, सर्वात वृद्ध आहे. श्रेष्ठ, प्राणो वा ज्येष्ठश्च श्रेष्ठश्च असं श्रुती सांगते. सर्वांचं कारण असल्याने परमात्मा श्रेष्ठ आहेत. प्रजापती, ईश्वर रूपाने सर्व प्रजेचे पती आहेत. पालन करणारे असल्यामुळे भगवंतांना प्रजापती म्हटलं आहे. हिरण्यगर्भ, हिरणमय असं जे ब्रह्मांड त्यात आतून व्याप्त असल्याने सृष्टीकर्ता जो ब्रह्मा तो हिरण्यगर्भ आहे. आणि त्याचं आत्मस्वरूप भगवान आहेत, ते हिरण्यगर्भ आहेत. हिरण्यगर्भ समवर्तताग्रे, आधी हिरण्यगर्भच होतं असं वेद सांगतो. जे विराट रूपाच्या अंतर्यामी आहेत, ज्याच्या गर्भात ज्ञानरूपी हिरण्य आहे, असे भगवान विष्णू आहेत. भूगर्भ, पृथ्वी ज्याच्या गर्भात स्थित आहे ते भगवान भूगर्भ या नावाने प्रसिद्ध आहेत. माधव, मा म्हणजे लक्ष्मी, धव म्हणजे पती. भगवान लक्ष्मीपती माधव आहेत. आणि मधुविद्या म्हणजे ब्रह्मविद्या जाणल्याने भगवंताचा साक्षात्कार होतो म्हणून भगवंताला माधव असं म्हटलं आहे. मधुसूदनः, भगवंतांनी मधु नामक दैत्याला मारलं आणि म्हणून ते मधुसूदन आहेत. कामवासनारूप दैत्याला नष्ट करणारे असे विष्णू भगवान हे मधुसूदन आहेत. 22वा श्लोक असा आहे. ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमक्रमः अनुत्तमो दुराधर्ष कृतज्ञ कृतिरात्मवान. ईश्वरः, सर्वशक्तिमान असल्याने भगवंत ईश्वर आहेत. विक्रमी, भगवंत शौर्य आणि वीर्य यांनी युक्त आहेत आणि म्हणून त्यांना विक्रमी म्हटलं आहे. धन्वी, भगवंत हे धनुर्धारी आहेत. रामशस्त्रभृतामहम असं गीतेमध्ये कृष्णाने म्हटलंच आहे. मेधावी, ज्यामध्ये मेधा म्हणजे ज्ञान धारण करण्याचं सामर्थ्य असतं त्याला मेधावी म्हणतात. भगवंत हे ज्ञानमय आहेत, मेधावी आहेत. विक्रम, भगवंत या संसाराच्या पार आहेत, संसाराला उल्लंघून आहेत म्हणून ते विक्रम आहेत. गरुड पक्षाद्वारा गमन करणारे असे भगवान हे विक्रम आहेत. क्रमः, क्रमण करणं म्हणजे उल्लंघन करणं, धावणं, किंवा क्रम म्हणजे विस्तार असा अर्थ असल्याने विष्णूचं नाव क्रम असं आहे. क्रांते विष्णुम, पायाच्या गतीत विष्णूची भावना करावी असं मनू म्हणतात.
अनुत्तम म्हणजे ज्याच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरं काही असू शकत नाही, असे अनुत्तम भगवंत आहेत. न त्वत्समोस्त्यभ्यधिकः कुतोन्यः असं गीतेमध्ये म्हटलं आहे. दुराधर्ष ज्या भगवंतावर कोणीही दैत्य इत्यादी हल्ला करू शकत नाही, त्यांचं दमन करू शकत नाही, असे दुराधर्ष भगवान आहेत. श्री सुक्तामध्ये लक्ष्मीला दुराधर्षाम असं म्हटलं आहे पहा. कृतज्ञ प्राणीमात्रांच्या द्वारा केलेल्या पापपुण्यरूप कर्मांना भगवंत जाणतात आणि म्हणून ते कृतज्ञ आहेत. तसंच भक्तांनी पत्र पुष्प अशा छोट्या छोट्या वस्तूसुद्धा भक्तीने अर्पण केल्या तर त्या भक्ताचं कल्याण करणारे, त्याचा भक्तिभाव जाणणारे असे भगवंत हे कृतज्ञ आहेत. कृती ही पुरुष जे प्रयत्न करतो ती कृती आहे. सर्वात्मक असल्याने किंवा त्या कृतींचा आधार असल्याने भगवंताचं कृती असं नाव आहे. आत्मवान आपल्याच महिम्यात स्थित असल्याने भगवान हे आत्मवान आहेत. 23वा श्लोक असा आहे. सुरेश शरणं शर्म विश्वरेता प्रजाभवः अहस्संवत्सरो व्यालः प्रत्ययः सर्वदर्शनः. सुरेश सुर म्हणजे देव, देवांचा ईश असल्याने भगवान सुरेश आहेत. शरणं दीनांचं दुःख दूर करणारे आहे आणि म्हणून ते शरण आहेत. त्यांना सगळे लोक शरण जातात. शर्म परमानंद रूप असल्याने भगवंताला शर्म असं म्हणतात. विश्वरेता हा अखिल विश्वाचं कारण भगवंत आहेत आणि म्हणून विश्वरेता हा हे भगवंताचं नाव आहे. प्रजाभवः ज्याच्यापासून संपूर्ण प्रजा उत्पन्न होते ते भगवान प्रजाभव म्हणवले जातात. प्रकाशरूप असल्याने भगवंत हे या नावाने प्रसिद्ध आहे. संवत्सर विष्णू भगवान काल स्वरूपाने स्थित आहेत आणि म्हणून ते संवत्सर आहेत. व्याल म्हणजे सर्प, सर्पाला कोणी धरू शकत नाही, तो कोणाच्या पकडीत येत नाही. तसं भगवंताला सुद्धा ग्रहण करणं अत्यंत कठीण आहे आणि म्हणून ते व्याल आहेत. प्रत्यय प्रज्ञेला प्रतीती असं म्हटलं जातं. प्रतीती रूप असल्याने भगवान हे प्रत्यय आहेत. प्रज्ञानम ब्रह्म असं श्रुती सांगते. सर्वदर्शनः भगवान हे सर्वरूप आहेत. ते सारं काही पाहतात, सारं काही त्यांचे नेत्रच आहेत. असे भगवान हे सर्वदर्शन आहे. विश्वतश्चक्षुः तसंच विश्वाक्षम असं उपनिषदात भगवंताचं वर्णन केलेलं आहे. आज आपण इथेच थांबूया. हरये नमः.